अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। किसानों की कर्ज माफी, 7/12 कोरा और दिव्यांगों के भत्ते में बढ़ोतरी जैसे प्रमुख मांगों को लेकर प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से आज अकोला में चक्का जाम प्रदर्शन किया गया। इस आंदोलन को जिले भर में किसान संगठनों का समर्थन प्राप्त हुआ। प्रहार पार्टी के कार्यकर्ताओं ने अकोला खामगांव हाईवे पर सड़क रोककर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। प्रदर्शन के कारण ये मार्ग करीब 1 घंटे तक बाधित रहा, जिससे आम जनजीवन पर असर पड़ा। प्रदर्शनकारियों ने सरकार को चेतावनी दी है कि यदि मांगे नहीं मानी गई तो आगे और भी उग्र आंदोलन किया जाएगा। प्रदर्शन के बाद पुलिस ने कुछ प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया। आज हे आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी, शेतमजूर असो, अपंगांचा पगार असो, या सर्व गोष्टीसाठी ज्या बच्चू कडूंनी आंदोलन छेडलेलं आहे, त्या आंदोलनाचं जे एक स्वरूप म्हणून चक्का जाम आज केलेला आहे। आमच्या मागण्या ह्या आहेत की येणाऱ्या काळात लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सक्तीने वसुली करण्यात येत आहे त्यांची सक्तीची वसुली करण्यात थांबवण्यात आली पाहिजे आणि येणारे जे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांची जी समिती गठीत करत आहेत किंवा अभ्यास करत आहे, ह्या लवकरात लवकर अभ्यास करून समिती गठीत करून लवकर यावर निर्णय देणं ही आमची अपेक्षा आहे। कारगिल विजय दिवस 2026 के अवसर पर देशभक्त आजी माजी सैनिक सेवा संस्था अकोला की ओर से तीक्ष्णगत बहुउद्देशीय कल्याण संस्था की ओर से हुतात्मा स्मारक नेहरू पार्क चौक अकोला में शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की जाएगी। इस कार्यक्रम में जिलाधिकारी अजीत कुमार और पुलिस अधीक्षक अर्चित चांडक प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। सुबह 8:30 बजे से श्रद्धांजलि और 9 बजे शहीद स्मारक से बासी टाकली तक भव्य मोटरसाइकिल रैली निकाली जाएगी। 11:30 बजे दीप प्रज्वलन कर मुख्य कार्यक्रम की शुरुआत होगी, जिसमें शहीद परिवारों का सम्मान व शहीदों की वीडियो जीवन प्रदर्शित की जाएगी। कार्यक्रम में चिकित्सा, दांत नेत्र, स्त्री रोग और विविध सहायता शिविर भी लगाए जाएंगे। पूर्व सैनिक डॉक्टर मनोहर चौहान और डॉक्टर सुगत वाघमारे ने नागरिकों से अपील की है कि शहीदों को श्रद्धांजलि देने व वीर परिवारों का सम्मान करने के लिए कार्यक्रम में अवश्य शामिल हो। जय हिंद। देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचं मी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनोहर चव्हाण 26 जुलै कारगिल विजय दिवस अकोल्यामध्ये देशभक्त आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने साजरा केला जातो। शहीद स्मारक येथे सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व वीर शहीदांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात येणार आहे। या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक, शहीद परिवार व इतर देशभक्त उपस्थित असून 9 वाजता सैनिकांची महा मोटरसायकल रॅली शहीद स्मारक ते गौरक्षण रोडने कौलखेड चौक, शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कार्यालय इथपर्यंत सैनिकांची रॅली जाणार आहे। तिथं 11:30 वाजता सर्व शहीद परिवारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शहीदांची बायोग्राफी एका स्क्रीनवर दाखवून त्या शहीदाबद्दल माहिती देण्यात येईल आणि सर्व शहीद परिवारांना त्यांचं मान सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात येईल। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुगोत वाघमारे साहेब व आमच्या संस्थेचे काही वरिष्ठ त्या शहीद परिवारांना सन्मान देतील। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व देशभक्त नागरिकांना आम्ही आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून शहीदांना सन्मान द्या व शहीद परिवारांचं मनोबल वाढवा, कारण की त्यांनी आपल्या जीवनातलं असं बलिदान दिलेलं आहे जे आपण देऊ शकत नाही। अशा वीर शहीदांसाठी आपण एक दिवस वेळ काढावी व या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्ह्यातील सर्व देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो। जय हिंद, जय भारत।